इलेक्शन व जयंतीसाठी भाड्याने देण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरी. करवीर पोलिसांकडून 10 मोटरसायकली जप्त. इलेक्शन व जयंती कार्यक्रमामध्ये वापरण्यासाठी भाड्याने देण्याच्या उद्देशाने चोरी करण्यात आलेल्या यामाहा व सुझुकी कंपनीच्या एकूण 10 मोटरसायकली करवीर पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईत एक प्रौढ आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. जप्त दुचाकींची किंमत एकूण 1,64,900 रुपये आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर 4/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भुयेवाडी निगवे रोडवर 2 यामाहा दुचाकी अडवून चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपींनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात भुयेवाडी, लाटवडे, भुये, घुणकी, शिये, वडगाव व टोप या परिसरातून दुचाकी चोरी केल्याचं उघड झालंय. या कारवाईत 3 यामाहा, 7 सुझुकी तसेच चोरीसाठी वापरलेली एक स्प्लेंडर अशी एकूण 11 दुचाकी जप्त करण्यात आल्या. या प्रकरणातील आरोपी अभिषेक सुधीर कुरणे वय 23 राहणार शिये तालुका करवीर व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर शिंदे व त्यांच्या पथकाने केली आहे. विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर.